डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ही शाळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला हे हेळसांड करतात का? इथं या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल, गोरगरीब विद्यार्थी शिकतात. कमीत कमी 80% विद्यार्थी हे मागासवर्गीय विद्यार्थी या भागामध्ये शिकतात. 180 विद्यार्थी या या शाळेमध्ये आहेत. यामध्ये 100 ह्या मुली शिकतात. त्यांना सगळ्यांना वंचित ठेवण्याचं काम हे शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका करते. आता आपण आहोत पर्वती मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय समोर. हे या शाळेचं काम 2016 साली सुरू झालं व आज 8 ते 9 वर्षानंतर हा काम कोटींनी खर्च करून पूर्ण करण्यात आलेलं आहे. तरी ही शाळा बंद आहे. 8 ते 9 वर्ष झालेली आहेत तरी शाळा बंद आहे. काय आहे तुमचं म्हणणं? 2016 साली पुनर्बांधणीसाठी शाळा पाडली. 9 वर्ष झाले हे बांधकाम करतात. 3 वर्षापूर्वीच ऍक्च्युली बांधकाम सगळं पूर्ण झालेले आहे. परंतु पुणे महानगरपालिका आणि शिक्षण मंडळ या दोघांमध्ये अभाव आहे. एकमेकांमध्ये यांचे संगनमत नाही. हा त्याच्यावरती टाकतो, तो त्याच्यावर टाकतोय. काम झालेलं असताना सुद्धा मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ही शाळा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला हे हेळसांड करतात का? इथं या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल, गोरगरीब विद्यार्थी शिकतात. कमीत कमी 80% विद्यार्थी हे मागासवर्गीय विद्यार्थी या भागामध्ये शिकतात. 180 विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत. यामध्ये 100 ह्या मुली शिकतात. त्यांना सगळ्यांना वंचित ठेवण्याचं काम हे शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका करते. तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. टोटल किती खर्च आलेला आहे? टोटल याला 4.5 कोटी रुपये खर्च आलेला आहे. 9 वर्ष काम चालू आहे. महाराष्ट्र राज्यात असं प्रथमच एवढी मोठी शाळा 9 वर्ष काम चालू ठेवणारी असेल महानगरपालिकेची. आणि आम्ही या आंदोलनाचा एक इशारा देत आहे महानगरपालिकाला व शिक्षण मंडळांना की तुम्ही महिन्याभरात शाळा चालू झालेली नाही तर त्यांना भर दिवसा काळा फासण्यात येईल. हा आमचा त्यांना इशारा आहे. आणि हे शाळेचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे का? तुम्ही ते नाव असल्यामुळे जाणून बुजून करताय का? तुम्हाला काय अजूनही आम्हाला वंचितांना तुम्हाला शिक्षण द्यायचं नाहीये का? असा आमचा थेट शिक्षण मंडळांना आरोप आहे. आणि लवकरात लवकर शाळा चालू झाली नाही की आमचा त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायचा देखील आमची मागणी आहे.